आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे। आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की आनंदीच्या बाबतीत आता सगळंच चुकीचं घडतंय तिच्यासोबत। ज्यात मात्र आता जे काही इकडे प्रांजल आणि मिताली आणि त्याचबरोबर मात्र आता आत्या या दोघांनी केलेलं आहे, शिल्पाने हे तिघांनी केलेलं आहे, ते सगळं मात्र आता एकदम विचित्र घडले। आणि सेम टू सेम ही सिच्युएशन मात्र आता समिधाच्या सोबत आता आलेली होती आणि त्या सिच्युएशनच्या मुळे आता हे सगळं पृथ्वीला नको होतं, पण तरी सुद्धा हे सगळं घडलेलं आहे। बरं, हे सगळं घडल्यावरती मात्र आता लगेचच इकडे आता आनंदीच्या सोबतचा जो काही हा त्रास होतोय, तर आता आबांनी या सगळ्यामध्ये युगंधरकडे धाव घेतलेली आहे आणि मालक साहेब, तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे असं आता म्हटलंय। मग त्याच वेळेला आनंदीच्या सोबत न्याय करण्यासाठी मात्र आता युगंधरने या सगळ्यामध्ये खूप मोठा निर्णय घेतलाय, ते म्हणजे पूर्णपणे आनंदीसोबत हा बंगला सोडण्याचा, ऐशो आराम सोडण्याचा। आणि आनंदी आणि युगंधर घर सोडून निघालेत। काय घडले, कसं घडले, असा निर्णय का घेतलाय, सगळं सविस्तरपणे पाहूया। ज्या वेळेला पृथ्वी आता घरी आलेला आहे आणि पृथ्वी घरी आल्यावरती ज्या वेळेला पाहतोय की आनंदीच्या हातामध्ये हे सगळं आहे आणि त्यावेळेला पृथ्वी आता ते जे हातामध्ये असलेलं निरांजन आहे ते उलथवून टाकतो। आणि त्यानंतर मात्र आता या सगळ्यामध्ये सगळेजण त्याला विचारतात, काय करतोयस तू पृथ्वी? शिल्पा सुद्धा चिडलेली आहे आणि ती सांगते, हे बघ पृथ्वी, तू जे काही वागतोयस ना ते बरोबर नाहीये। ही जर का तुझ्या आता घरच्यांच्या मध्ये इकडे फूट पाडण्याचा प्रयत्न करते, तुझ्या आता आईची जागा घेण्याचा प्रयत्न करते, आणि असं असताना मात्र आता तिला शिक्षा देण्यासाठी तुझा नकार का? आणि त्यावरती मात्र आता पृथ्वी चिडतो आणि तुमच्या कुणाच्या लक्षात नसेल पण माझ्या लक्षात आहे, कारण आता तुम्ही हे सगळं करून तिला आईची जागा देताय। आणि त्यावरती मिताली म्हणते, दादा तू काय बोलतोयस, आम्ही हिला आईची जागा का देऊ? तुझा काहीतरी गैरसमज झालाय। आणि यावरती तो म्हणतो, मिताली तुला कळतंय का, आईने सुद्धा आता एकदा बाबांचा राग काढण्यासाठी हे सगळं केलं होतं, तुला आठवतंय? यावरती मिताली म्हणते, दादा मला खरंच काही आठवत नाही, मी त्यावेळेला लहान असेल। त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, तुम्हाला कुणालाही जरी आठवत नसलं ना तरी सुद्धा मला हे सगळं पक्क आठवतंय। काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे ही गोष्ट खरी आहे की बाबांनी मात्र आता आईवरती एकदा चिडले होते। ज्या वेळेला बाबा आता आईवरती चिडले होते आणि त्याच वेळेला मात्र आता या दोघांच्या मध्ये आता भांडणं झाली आणि काहीतरी आईची चूक होती आणि मग तिने या सगळ्यामध्ये म्हणजे असंच हे व्रत केलं होतं आणि तुम्ही हे सगळं करून आता तिला ते स्थान द्यायचा प्रयत्न करताय का, असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो प्रांजल, अजिबात नाही, आमच्या आईला आम्ही आता हे स्थान म्हणजे आमच्या आईचं स्थान आता आम्ही इकडे कुणालाही देणार नाही आहोत, कुणालाही नाही, असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे तो सांगायला लागतो, म्हणूनच मी तुम्हाला सांगत होतो की काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये हिला आता शिक्षा करू नका। जी काही शिक्षा आता करायची आहे ती आता या सगळ्यामध्ये तिला करण्यासाठी आपण आहोत। बरं, हे सगळं होत असताना मात्र आरती आता खूपच चिडलेली आहे आणि आरती आता सांगायला लागते, आनंदी हा आपल्या घरी आला होता आणि यांनी आबांकडे मागणी केलेली आहे की या सगळ्यामध्ये तू आता या घरातून निघून तुला आबांनी त्या घरात न्यावं, पण आबांनी मात्र आता सांगितले की जे काही आहे ते फक्त आणि फक्त मालक साहेब या सगळ्यामध्ये हे सोडवतील आणि त्याशिवाय मात्र आता आबा कोणता निर्णय घेणार नाहीयेत, असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे आनंदी सांगायला लागते, पृथ्वी तू माझ्यासोबत कितीही कसाही वागलास तरी सुद्धा मी तुला एकही शब्द बोलणार नाहीये, पण तू माझ्या आबांकडे जायला नको होतास, म्हणजे काही झालं तरी सुद्धा माझे आबा वयाने जास्त आहेत आणि या सगळ्यामध्ये तुझ्या या जाण्यामुळे त्यांच्या आता तब्येतीवरती काही परिणाम झाला तर, यावरती मात्र आता इकडे लगेचच पृथ्वी सांगायला लागतो। आणि त्यावेळेला मात्र आता इकडे माई सुद्धा चिडतात आणि माई म्हणतात, पृथ्वी तुला इतकी बेसिक अक्कल नाही आहे का, म्हणजे मी आता या सगळ्यांच्या मध्ये तुला मी आता समंजस समजते, तुझा राग समजू शकते, पण आता तू या सगळ्यामध्ये त्यांच्याकडे जाऊन जर का त्यांच्या तब्येतीवरती खरंच परिणाम झाला तर त्यांना पाहण्यासाठी कोण आहे, तुला आता साधी गोष्ट कळत नाहीये का, असं म्हटल्यावरती पृथ्वीला पृथ्वीची चुकी आता समजले आणि तो म्हणतो, सॉरी माई, म्हणजे ही गोष्ट माझ्या आता लक्षातच आलेली नाहीये। आणि यावरती मात्र आता आरती चिडते आणि आरती सांगायला लागते, फक्त आता सॉरी म्हणून या गोष्टी क्लिअर होतात का,
म्हणजे आता तुम्ही काहीही म्हणा आणि काहीही बोलून मात्र आता सॉरी बोला, संपला नाही का विषय, असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे पृथ्वी सांगायला लागतो, हे बघा बाद झालं, मला आता ह्या विषयावरती बोलायचं नाहीये. पण या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे आबा मालक साहेबांना फोन लावतात आणि त्यानंतर आबा आता मालक साहेबांना फोनवरती बोलायला लागतात. ज्या वेळेला आबा आता फोनवरती बोलत आहेत आणि त्यावेळेला मात्र आता इकडे आबा सांगत आहेत, मालक साहेब म्हणजे तुम्ही खूप मोठ्या जबाबदारीने माझ्या आता लेकीला इथून घेऊन गेला होतात ना, यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो युगंधर, हो आबा काय झालं, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही काय? यावरती आबा म्हणतात, तुमच्यावरती विश्वास आहे म्हणूनच तर मी गप्प बसलेलो आहे, नाहीतर मी आत्तापर्यंत माझ्या आनंदीला घरी घेऊन आलो असतो. यावरती आबांना आता युगंधर म्हणायला लागतो, काय झालंय काय, तुम्ही का असे चिडलायत, काही झालंय का, आनंदीने फोन केला होता का? यावरती आबा आता म्हणायला तर आनंदी कधीच मला फोन सुद्धा करणार नाही किंवा मला सांगायला सुद्धा आता येणार नाही की काय घडलंय. पण आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुमचा मुलगा इकडे आता आला होता आणि त्याने सांगितलंय की काही झालं तरी सुद्धा तुमच्या मुलीला इकडून घेऊन जा, असं म्हटल्यावरती मात्र आता युगंधर चिडलाय, कोण, पृथ्वी आला होता? होय आबा, असं म्हटल्यावरती आबा म्हणतात, हो मालक साहेब पृथ्वी इकडे आला होता. आणि त्यावरती मात्र आता इकडे युगंधर चिडलाय आणि थांबा मी आत्ताच्या आत्ता बघतो. यावरती ते म्हणतात, हे बघा तुम्ही आता या सगळ्यामध्ये त्याच्यावरती मला आता फक्त एक सांगा की आनंदी त्या घरात राहणार की नाही राहणार? यावरती युगंधर सांगायला लागतो, आबा मी तुम्हाला इतकं सांगू शकतो की मी आनंदीची साथ आयुष्यात कधीच सोडणार नाही. असं म्हटल्यावरती आबा म्हणतात, बाद झालं, मला फक्त इतकंच पाहिजे, मग ती बंगल्यात राहो नाहीतर झोपडीत राहो नाहीतर माझी लेक कुठेही राहो, पण ती तुमच्यासोबत आहे ना, इतकं आणि इतकंच मला ऐकायचं होतं, बास. असं म्हटल्यावरती एक प्रकारे आबांच्या बोलण्यामधून युगंधरला मात्र आता एक युक्ती सुचलेली आहे किंवा या सगळ्यामध्ये त्याला थोडक्यात आपण म्हटलं तर हिंट सुद्धा मिळालेली आहे. लगेचच युगंधर घरी आल्यावरती मात्र आता समोरचा जो काही प्रकार चालू आहे तो बघून युगंधरला मात्र आता खूपच धक्का बसलाय, काय चाललंय म्हणून आता युगंधरने आवाज वाढवलेला आहे. आणि त्याच वेळेला आनंदी म्हणते, काही नाही मालक साहेब, तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि त्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागते ती म्हणजे इकडे आता आरती, नाही कसं, मी सांगते काय झाले मालक साहेब या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे आनंदी परीक्षा द्यायला लावली होती या सगळ्यांनी, असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे स्वतः आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे स्वतः आता पृथ्वी, की हे बघा यांना कुणीही काहीही हे करायला दिलेलं नाहीये, तुम्ही एक काम करा, काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता तुम्ही तिला सांगा की जा आतमध्ये राहा आणि नोकरासारखी राहा. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे आरती सांगायला लागते, आनंदी तू अजिबात नोकरासारखी वगैरे काही राहायची गरज नाहीये, चल आत्ताच्या आत्ता तू इकडे माझ्यासोबत चल. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता युगंधर सांगायला लागतो, कुणीही कुठं बी जाणार नाही. असं म्हटल्यावरती आता मात्र आरती सांगते, का मग माझी बहीण आता इथेच नोकर बनून राहणार का? यावरती आता इकडे युगंधर सांगायला लागतो, का कोणी नोकर बनून राहील, चल आनंदी आता तुला इथे राहायची गरज नाहीये. आरतीला काहीच कळत नाहीये की युगंधर या सगळ्यामध्ये मात्र आता काय करतोय. त्या युगंधर छायाला सांगतो, जा आत्ताच्या आत्ता मात्र आता लगेचच तू आता आनंदीची बॅग म्हणजे लगेचच घेऊन ये, म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा या आनंदीची बॅग भरून घेऊन ये. असं म्हटल्यावरती मात्र आता छाया बॅग भरून घेऊन आलेली आहे. छायाला काही कळतच नाहीये. आणि त्यानंतर मग आता लगेचच युगंधर सांगायला लागतो, ठीक आहे आनंदी या घरात तुम्हाला पटत नाहीये ना, ठीक आहे आजपासून आनंदी या घरात राहणार नाही, हां पण मी तिला डिवोर्स देणार नाही, मी तिला सोडणार नाहीये, तर आता आनंदीसाठी मी सुद्धा हे घर सोडतोय. आता मात्र सगळ्यांच्या पायाखालचे धाबे दणाणलेत, सगळ्यात जास्त शिल्पा हादरले. आत्तापर्यंत हा डाव केला पण आपला भाऊ हे घर सोडून कधीच जाऊ नये हे मात्र तिला नेहमी वाटत असतं. आणि त्याच वेळेला मात्र आता ती सांगायला लागते, युगंधर अरे या मुलीसाठी तू आता घर सोडणार का? यावरती युगंधर सांगायला लागतो, हो ताई, कारण मी तिच्यासोबत लग्न केले, त्यामुळे ही मुलगी बोलणं बंद कर. हां मी तिला बायकोचा अधिकार दिलेला नाहीये, अजूनही मी तिला बायको मानत नाहीये, पण मी लग्न केले हे मी नाही विसरू शकत. मी कुणाची तरी मुलगी आता या सगळ्यामध्ये उचलून इकडे आणलेली आहे आणि त्याचमुळे काही झालं तरी सुद्धा मी तिच्यासोबत घर सोडतोय. आनंदी सांगते, मालक साहेब प्लीज असं काही करू नका, माझ्यासाठी घर सोडायची तुम्ही काही गरज नाहीये. यावरती युगंधर म्हणतो, आनंदी
मी एकदा सांगितले ना की मी आता इथे थांबू शकत नाही. युगंधर बॅग घेऊन निघालाय. आता मात्र पृथ्वी म्हणू नका, प्रांजल म्हणू नका आणि मिताली सगळ्यांनाच आपल्या चुकांची जाणीव झाली. पण या वेळेला युगंधर कुणाचंच ऐकणार नाही, घर सोडून निघाले.